गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या नवीन सायन्सच्या फ्रेश बॅचमध्ये. या बॅचमध्ये आपण बघत असतो 2027 महाराष्ट्र बोर्डसाठीचा विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठीचं बेस्ट लेक्चर. या आठवड्यामध्ये आपण बघत आहोत मूलद्रव्यांचा वर्गीकरण करतानाचा चॅप्टर विज्ञान भाग 1 चा चॅप्टर क्रमांक 2. मज्जा मस्ती सगळं काही चालू आहे पोरांनो. मंगळवारी आपलं पहिलं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. आज आहे गुरुवार, लेक्चर नंबर 2. ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं नसेल बाबारे, आधी लेक्चर पहिलं बघा मग दुसऱ्यावर या. मी परत एकदा सांगतोय, लेक्चर हे सिरीज नुसार बघा जेणेकरून तुम्हाला समजायला मदत होईल. आणि आज माझ्या मुलांना एक गोष्ट खूप चांगली माहिती आहे. आज वार गुरुवार म्हणजे आपल्या गोष्टीचा दिवस. आपण एकदा का चॅप्टर कव्हर केला की त्यानंतर एक सुंदर आणि मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या प्रत्येक मुलाला माहिती आहे आपल्या गोष्टी किती मजेशीर आणि मज्जा आणणाऱ्या गोष्टी असतात. ज्या मी तुम्हाला चॅप्टर नंबर 2 सायन्स 2 चा विज्ञान भाग 2 चा शिकवला होता त्यावेळेस तुम्हाला समजलं असेल. तो सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. आज आपण बघणार आहोत अमरेंद्र बाहुबली याने कोण, याने हेनरी मोझले. हेनरी मोझले यांनी एक मोठा शोध लावलेला आहे आणि त्याचं नाव आहे आधुनिक आवर्त सारणी. हे हेनरी मोझले म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून हे आहेत सक्सेसफुल व्यक्ती या संपूर्ण चॅप्टर मधले. तुम्ही म्हणणार दादा अचानक काय झालं, स्विच मोड ऍक्टिव्हेटेड का? नाही, एवढा इम्पॉर्टंट आहे दादा? होय, एवढा इम्पॉर्टंट आहे हेनरी मोझले. आणि हेनरी मोझले यांनी आधुनिक आवर्त सारणीची जी मांडणी केलेली आहे, या आधुनिक आवर्त सारणीचा नियम आणि याची मांडणी वन ऑफ द मोस्ट IMP पोरांनो. त्यामुळे 100% तुम्हाला इथेच समजायला हवं आणि इथेच तुमचं पाठांतर देखील व्हायला हवं. त्यामुळे काळजीपूर्वक आपला हेनरी मोझले बाबा आला. बाबा हेनरी मोझले यांचा विजय असो. कमेंट मध्ये बाबा हेनरी मोझले यांचा विजय असो. फास्ट कमेंट करा, कमेंट मध्ये मला पाहिजे हेनरी मोझले यांचा विजय असो. चलो पोरांनो, आधुनिक आवर्त सारणीचे काही नियम. ही आधुनिक आवर्त सारणीचा नियम काय म्हणतो? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. दादा अणुअंक, ज्याने ज्याने अणुअंकाचा वापर केला त्याने सक्सेसफुल. गुलाबजाम खायची वेळ आलेली बच्चा आता. इतके जेवढे पण सायंटिस्ट होऊन गेले, कोण? आपला डोबेरॅनर, डब्बा मेथड, मेंडेलीव, त्याच्यानंतर तुमचा न्यूलँड, हे सगळ्यांनी जे काय पोरांनो अणुवस्तुमानाचा वापर केला, ज्याने ज्याने अणुवस्तुमानाचा वापर केला त्याने खाल्ली माती. बट आपले कोण आहेत? हेनरी मोझले बाबा. मोझले बाबांनी कसला शोध लावला? अणुअंकांचा वापर केला. माझ्या पूर्ण लगेच एक गोष्ट क्लिक व्हायला पाहिजे. अरे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. हे कुठेतरी ऐकल्यासारखं आहे का रे राजा? कुठे ऐकलंय माझ्या पोरांनी ही गोष्ट? बघा पोरांनो, आठवा मेंडेलीव मध्ये ऐकलेली तुम्ही गोष्ट. मेंडेलीवचा आवर्त सारणीचा नियम एक्झॅक्टली सेम होता. मी तुम्हाला बोललो होतो कन्फ्यूज होऊ शकतात, पण फरक कुठे? तिकडे काय होतं? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. इथे काय आहे? अणुअंकाचे आवर्ती फल असतात. बस अणुअंकाचा वापर केला. जो अणुअंकाचा वापर करेल तो बिकम सक्सेसफुल. गुलाबजाम मुबारक हो. मग आधुनिक आवर्त सारणीची रचना केली गेली. मला सांगा, आता एक आधुनिक आवर्त सारणी, तो टेबल आपल्याला तयार करायचा आहे, मग याची रचना करायची असेल राजा रे, मग ही रचना केली तरी कशी गेली? तर बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. मी बघा, कोणालाही विचारा, पोरांना लक्षात राहत नाही, पोरं पाठांतर करतात. मी तुम्हाला इतक्या सोप्या भाषेत सांगतो ना, इथल्या इथे तुम्हाला गोष्टी लक्षात येणार. पाठांतर करायची गरज नाही, समजून घेण्याची गरज आहे. बघा आता, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. 7 आडव्या काय आहेत? ओळी आहेत. त्यांना 1 ते 7 आवर्त म्हणतात. काय म्हणतात? 1 ते 7 मध्ये काय? तुमचे आवर्त. ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात. काय म्हणतात? आवर्त. काय म्हणतात? आवर्त. रिपीट रिपीट डोक्यात फीट. रिपीट रिपीट डोक्यात फीट. चलो,
ही तुमची आधुनिक आवर्त सारणी आहे. पुस्तकात तुम्हाला हा तक्ता दिसलेला आहे. याच्यात ज्या आडव्या ओळी आहेत पोरांनो, हे बघा, ह्या ज्या सगळ्या आडव्या ओळी आहेत यांना आपण म्हणतो आवर्त. काय म्हणतो? आवर्त. किती आहेत रे त्या तुम्ही मोजा. 1 2 3 4 5 6 7. टोटल किती आहे? 7. दादा खाली 2 आहेत ना, त्या मोजायच्या आहेत का? नाही, सांगतो त्याच्याबद्दल नंतर. आडव्या 7 काय आहे? ओळी. 1 ते 7 त्यांना काय म्हणायचं? आवर्त म्हणायचं. काय म्हणायचं रे राजा? आवर्त म्हणायचं. नेक्स्ट, ह्या सारणीतील 18 उभे स्तंभ आहे. 18 काय? उभे स्तंभ आहेत. उभे 18 काय आहेत? स्तंभ. 1 ते 18 त्यांना गण म्हणायचं. अगण गण म्हणायचं त्यांना. बघा पोरांनो, 1 ते 18 उभे जे आहेत यांना म्हणायचं गण. काय म्हणायचं रे? गण म्हणायचं. पुढे, आवर्त सारणीच्या तळाशी, म्हणजे ही पूर्ण आवर्त सारणी ना, तिच्या एकदम खालच्या भागाला, तळाला 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. 2 ओळी काय? स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमाने लॅन्थनाइड श्रेणी आणि ऍक्टनाइड श्रेणी म्हणायचं. काय म्हणायचं? लॅन्थनाइड श्रेणी, ऍक्टनाइड श्रेणी. लॅन्थनाइड श्रेणी, ऍक्टनाइड श्रेणी. लॅन्थनाइड श्रेणी, ऍक्टनाइड श्रेणी म्हणायचं. बघा पोरांनो, ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे हिच्या सगळ्यात तळाला जर का तुम्ही गेले, तुम्ही बघा एफ खंडामध्ये, बघा एफ खंडामध्ये 2 श्रेणी आहेत. किती श्रेणी आहे रे? 2. याला काय म्हणायचं? लॅन्थनाइड श्रेणी, ऍक्टनाइड श्रेणी. लॅन्थनाइड श्रेणी, ऍक्टनाइड श्रेणी म्हणायचं. या 2 श्रेण्या आधुनिक आवर्त सारणीच्या तळाशी आहे. कुठे आहेत रे पोरांनो? तळाशी आहेत. पुढे, 2 श्रेणी सहित आधुनिक आवर्त सारणीमध्ये ह्या ज्या 2 श्रेणी आहेत त्यांना धरून ह्या पूर्ण आवर्ती सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. जर माझ्या मुलांना कोणी विचारलं आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण मूलद्रव्य किती आहेत? 118. किती आहेत रे? 118. रिकाम्या जागा भरा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण डॅश डॅश मूलद्रव्य आहेत. किती मूलद्रव्य आहेत रे? 118. कमेंट मध्ये लिहा, फास्टली कमेंट मध्ये लिहायचे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती मूलद्रव्य आहेत? 118 मूलद्रव्य आहेत. किती मूलद्रव्य आहेत? 118 मूलद्रव्य आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये बच्चा किती मूलद्रव्य आहेत? 118. कमेंट, फास्टली कमेंट लिहायचे. 118 लक्षात राहील तुमच्या. बघा, पूर्ण आधुनिक आवर्त सारणी जो शेवटचा एलिमेंट आहे ओजी, ओजी. हा ओजीचा तुम्ही बघितला 118 दिसतोय. किती दिसेल तुम्हाला? 118 एक्झॅक्टली माझ्या मागे असेल किंवा जवळपास. यानंतर संपूर्ण आवर्त सारणी, ही जी आपली एवढी आवर्त सारणी ना मुलांनो, ही काही खंडांमध्ये विभागली गेली. कशामध्ये? खंडांमध्ये. काय म्हटलंय? संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड. एसपीडीएफ, एसपीडीएफ, एसपीडीएफ. बोला माझ्या मागे एसपीडीएफ. तुम्ही पण बोला एसपीडीएफ. आगे वाले बोलो एसपीडीएफ, पीछे वाले बोलो एसपीडीएफ. एसपीडीएफ एकूण खंड विभागले गेले आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये. एसपीडीएफ कोणते खंड आहे रे? एसपीडीएफ. संपूर्ण आवर्त सारणी एस खंड, पी खंड, डी खंड, एफ खंड अशा 4 खंडांमध्ये विभागली आहेत. कस काय रे? बघा, ही संपूर्ण आवर्त सारणी तुम्हाला दिसते. याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा पोरांनो एस खंड आहे. कोणता खंड आहे रे? एस खंड. त्यानंतर सगळ्यात राईट साईडला तुम्ही बघितलं पी खंड. कोणता आहे रे? पी खंड. सगळ्यात मधला जो खंड आहे डी खंड. कुठला खंड? डी खंड. आणि लास्टला एफ खंड. एसपीडीएफ, एसपीडीएफ, एसपीडीएफ लक्षात ठेवा. यानंतर एस खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे. जो एस खंड आहे हा कोणाचा बनलेला आहे? गण 1 आणि गण 2. जो गण 13 ते 18 आहे, 13 ते 18 आहे, तो पी खंडाचा बनलेला आहे. कोणत्या खंडाचा? पी खंडाचा. आणि गण 3 ते 12 हा डी खंडाचा बनलेला आहे. कोणत्या खंडाचा? डी खंडाचा. पोरांनो लक्षात ठेवायचं आहे, आधुनिक आवर्त सारणी 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. वन ऑफ द मोठा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे प्लीज बी केअरफुल. हा पूर्ण प्रश्न तुमचा आत्ताच्या आत्ता चांगला झाला पाहिजे. फास्टली रीड करायचा, इथल्या इथेच फास्टली.
हा प्रश्न तुम्ही फास्टली रीड करायचा आहे, 2 मिनिटात. पाणी लेके आया मैं. माझं लक्ष आहे पोरांनो, कोण वाचतंय कोण नाही. रीड करा, वाचाल तर वाचाल. चलो, आय होप सो तुम्ही वाचलं असणार आहे. इम्पॉर्टंट आहेत पोरांनो. नेक्स्ट, आता हा पूर्ण जो तुमची आधुनिक आवर्त सारणी आहे मुलांनो, ही विभागली गेलेली आहे. कशामध्ये रे पोरांनो? तर बघा, डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. काय म्हणायचं रे? संक्रमक मूलद्रव्य. काय म्हणायचं रे बाबा रे? संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं? जो डी खंड आहे त्याच्यात जेवढे मूलद्रव्य आहेत त्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं? संक्रमक. दादा हे येऊ शकतं का? कोरिलेशन म्हणजे सहसंबंध मराठीमध्ये. हा खंड याच्याशी, तर डी खंडातील मूलद्रव्यांना काय म्हणायचं? संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं रे? संक्रमक मूलद्रव्य. आता बघा, हा जो डी खंड आहे म्हणजे डी कोणता? तुमचा मधला. याला काय म्हणायचं? संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. काय म्हणायचं रे? संक्रमक मूलद्रव्य म्हणायचं. आता पोरांनो एक गोष्ट नीट ऑब्झर्व करा. हा पूर्ण आधुनिक आवर्त सारणी ना, ही तुम्हाला पाठांतर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या दादाच्या चॅनलवर तुम्ही आलेले, एवढं सगळं तुम्हाला पाठ करत देईल. बापरे दादा, एवढे मूलद्रव्य पाठ करायची गरज आहे का? नाही. वेन दादा ही इज हिअर, वाय टू फिअर. बघा, मी तुम्हाला एक मॅक्झिमम 5 ते 10 मिनिटात सगळे मूलद्रव्य पाठ. बघा, तुम्हाला काय करायचं? एस खंडाकडे लक्ष द्या. एस खंड. ओके, एस खंडामध्ये सगळ्यात पहिला कोण आहे? हायड्रोजन आहे. तो उभी बघा तुम्ही. आता त्याला काय म्हणायचं माहिती का? हमारे लिए ना करो रब से फरियाद. काय म्हणायचं? हमारे लिए ना करो रब से फरियाद. ए माझ्या मराठीच्या पोरांनो, काय म्हणायचं? हमारे लिए ना करो रब से फरियाद. दादा याचा काय संबंध आहे? संबंध आहे, संबंध बनवला आहे. कसा? एच हायड्रोजन हमारे, लिए लिथियम, ना सोडियम, करो पोटॅशियम, रब रुबेडियम, से कैल्शियम, फरियाद फ्रेंसियम. हमारे लिए ना करो रब से फरियाद. आता दादा बोर्डाला आम्ही असं लिहायचं का? हमारे लिए ना करो रब से फरियाद. अजिबात नाही बाबा रे, बोर्डला असं विचारत नाही. बट टेबल मधला एखादा एलिमेंट जर का तुम्हाला विचारलाच तर मग लक्षात ठेवण्यासाठी पूर्ण नाव लिहायला लावतील का? रेअरली नाही लिहायला लावणार. मग काय? एच हमारे लिए LI, ना करो ना NA, करो KR, रब RB, से CS, फरियाद FR. पाठ. हा पुढचा बघा. आता सेकंड बघा पोरांनो. सेकंड कसं लक्षात ठेवायचं बघा. बेटा मांगे कार, स्कूटर, बाईक, रेल्वे. बेटा मांगे कार, स्कूटर, बाईक, रेल्वे. लक्षात आला? दुसरा. आता जो सगळ्यात 13वा आहे, 13वी लाईन बघा. सगळ्यात उभी 13वी. हा, याला कसं लक्षात ठेवायचं? दादा मधलं सांगतो, तेवढ्या कामाचं नाही. बघा 13वी काय? बनाना आलू गाजर इन थैली. बनाना आलू गाजर इन थैली. बनाना आलू गाजर इन थैली. त्याच्यानंतर 14वा बघा पुराण, 14वा कॉलम. नीट 14वा बघा. काशी गए संत प्रभू. काशी गए संत प्रभू. परत एकदा सांगतोय कसं लक्षात ठेवायचंय. का सी गए म्हणजे SI, गए GE, त्याच्यानंतर तुमचा संत SN, प्रभू PB. खालचं FI लक्षात ठेवायची गरज नाही, तेवढं सफिशियंट आहे तुम्हाला. पुढे नाना पाटेकर, ऐश्वर्या राय सब बीमार. नाना N, पाटेकर P, ऐश्वर्या राय AS, सब SB, बीमार BI. लक्षात आले? लक्षात येते? हळूहळू लक्षात येते. पूर्ण मजा आहे ना? मला कमेंट मध्ये सांगायचंय यात तुम्हाला मजा आली का नाही. मला प्लीज कमेंट करून सांगायचंय. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट मी वाचतो. बरेच मुलं, कोणी मुलं तर आपल्याकडे चिपळूण, लातूर,
पुण्यात तर बरेच आहेत, नाशिकवरून बरेच मुलं बघतायत, बऱ्याच ठिकाणून बघतायत. तुम्ही जेव्हा टाकतात ना दादा मी इथून तुमचा व्हिडिओ बघता, मला प्रचंड खूप आवडतं की यार खरंच जो आपला सायन्सवाला दादाचा उद्देश आहे ना, आपले समर्पण बॅच लॉन्च केली ना, फ्री देतोय ना मुलांना, का महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या आपल्या आपल्या मराठी पोरांसाठीची ही बॅच आहे. पुढे बघा 15वा झालाय पोरांनो, 16 बघा, 16 आता कुठला बघायचा आहे, 16वा वरती 16 नंबर दिसतोय हा. ओल्ड स्टाईल से टीपीओ, ओल्ड स्टाईल से टीपीओ, काय म्हणायचं, ओल्ड स्टाईल से टीपीओ. 17वा बघा आता, 17व्याला काय म्हणायचं, ते ट्रिक काय 17वा लक्षात ठेवायची, फिर कल बहार आएगा ऑटो, फिर कल बहार आएगा ऑटो. आता तुम्हाला इथले एक मजा सांगू का पोरांनो, ऑफलाईनला शिकवत होतो आणि मी पोरांना सांगतो की ही ट्रिक मी काढलेली का नाही, मी दुसऱ्यांकडून कुठून तरी बघितली, मला त्या गोष्टी आवडल्या, मी पोरांपर्यंत पोहोचवतो. हे माझं काम, सिंपल फॉर्म मध्ये, डिम्पल फॉर्म मध्ये. मग आता पोरं काय करा तुम्हाला सांगतो, पोरांनी त्यांचं स्वतःचं बनतं, आता आम्ही आमचं स्वतःचं व्हर्जन क्रिएट करतो. पोरं काय माहिती का, फिर कल बहार आएगा, आता ऑटोच्या ऐवजी टी समजतंय का तुम्हाला, माझ्या भावना पोचतात का माझ्या पोरांपर्यंत, ए बाबा भावना पोचतात का माझ्या, हा फिर कल बहार आएगी, हा. पण मी म्हटलं नाही, म्हणजे त्यांना काय म्हणायचं ती का, फिल कर बाहेर आएगी आंटी, म्हटलं नाही आंटी असं नाही चालणार, आपण त्याला छान वर्जन देऊ ना, ऑटो, ऑटो छान आहे, ऑटो लक्षात ठेवायचं. हा चला पुढे लास्टला, हिना नेहा और करीना, का बाहेर टाकायचा, एक्सरे रंगीन, HE हिना, NE नेहा और AR करीना KR, का बाहेर टाकायचा, एक्सरे XE रंगीन RN. लक्षात आलं. आता फास्ट म्हणजे सगळं रिवाइज. पहिला जो आहे पोरांनो, पहिला ब्लॉक कसा लक्षात ठेवायचा आपल्याला, हमारे लिए ना करो रब से फरियाद. दुसरा, बेटा मांगे कार स्कूटर बाईक रेल्वे. त्याच्यानंतर तुमचा 13वा, बनाना आलू गाजर इन थैली. 14वा, काशी गए संत प्रभु. 15वा, नाना पाटेकर ऐश्वर्या राय सब बीमार. 16वा, ओल्ड स्टाइल से टीपीओ. 17वा, फिर कल बाहर आएगा ऑटो. आणि 18वा, हिना नेहा और करीना का एक्सरे रंगीन. सिंपल आहे. सिंपल मध्ये तुमच्या गालावरती डिंपल आहे बच्चा, एकदम इझी आहे. गोष्ट सांगणार आहे पोरांनो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बट आता आपल्याला एक वन ऑफ द इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग गोष्ट शिकायची, पण त्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट असणार आहे, हा टॉपिक शिकत असताना तुमच्याकडे तुमची नोटबुक असायलाच हवी. सो मला माहित नाही, काहीही करा, नोटबुक पेन पेन्सिल जवळ ठेवा. नोटबुक पेन पेन्सिल इफ पॉसिबल, जर तुमच्याकडून पॉसिबल असेल तर कर्कटक पण ठेवा, कर्कटकला पेन्सिल लावून ठेवा. आपल्याला सर्कल काढायचे आहेत काही. ओके, फास्टली मी तुम्हाला 2 मिनिटाचा ब्रेक देतोय. फास्टली चलो, फास्टली. तुम्ही म्हणत असणार ना दादा की यार दादा अचानक आता व्हिडिओ असं गायब का होतोय मध्ये मध्ये. पूर्ण प्रॉब्लेम असा आहे की आपण जिथे शूट करतोय तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरम होतंय. बिकॉज ऑब्वियस आहे, तुम्हाला व्हिडिओ चांगला यावा, दादा चांगला दिसला पाहिजे की नाही, लाईट पाहिजे. लाईट आली तर फॅन कसा लावणार, फॅन नाही. फास्टली हवा तर व्हिडिओ थोडा पॉज करा, बट प्लीज 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 नोटबुक ठेवा. नोटबुक शिवाय ऑप्शन नाहीये. मजा येणार आहे. हा तुम्हाला मी विचारणार आहे कमेंट मध्ये, जे मुलं मला समजेल मग की कोण कोण पुरा ऍक्च्युअली नीट व्हिडिओ बघतायत, पूर्ण आपला सॉल्व्ह करतायत, मला समजायला हवं. त्यामुळे चलो बघा आता काय करायचं. कर्कटक लावा फास्टली, फास्ट कर्कटक लावायचं. फास्ट 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 चलो. चलो बघा पोरांनो, याचे काही नियम आहे बघा. मी तुम्हाला हे नियम पुस्तकातले किंवा कुठेतरी ऑफिशियल आहे का नाही, हे मी माझ्या मनाचे नियम बनवलेत, माझे स्वतःने. मला वाटलं, मी ज्यावेळेस तुमच्यासारखा स्टुडंट होतो, मला वाटलं याची सिंपल मेथड काय, माझे नियम बनवले जे सगळ्यांवर लागू होतात. हे नियम कोणाला सांगायचे नाही, हे आपले सिक्रेट नियम आहेत. बिकॉज ऍक्च्युअली मध्ये ना असं आहे का, असे नियम लागू होतात का, तर नाही. बट सिंपल बनवायचं आहे ना. मला सांगा, आन्सर इज इम्पॉर्टंट. तुम्ही आन्सर कसं आणलं काय, काहीही घेणं देणं नाहीये. बघा आता मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनचे स्वरूपांचे काही नियम आहेत.
रिपीट करा. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. वहीवर नोट डाऊन करायचं तुम्हाला हे नियम. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. लिहा वहीमध्ये. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. जास्तीत जास्त 8. कमी चालतील का? हो, पण जास्तीत जास्त 8. 8 पेक्षा वर नाही चालणार. तिसऱ्या कक्षेमध्ये अजून काय म्हणतो, 4 इलेक्ट्रॉन हे ग्रहण करू शकतो. जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन सोडू शकतो, म्हणजे गमावू शकतो. बघा 4 नियम आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. 4 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त घेऊ शकतो. 4 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त देऊ शकतो. लक्षात आहे. 4ही नियम खूप इम्पॉर्टंट आहे. दादा कक्षा म्हणजे काय? पूर्ण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कक्षा आजूबाजूला जी असते कक्षा, कवच, व्हॉट एव्हर, ह्या मराठीतले काही शब्द आहेत. बघा Na सोडियम. बाबा सोडियम यांचा या ठिकाणी स्वागत आहे. सोडियम यांचा ॲटॉमिक नंबर आहे 11. किती रे? 11. ॲटॉमिक नंबर, अणु क्रमांक. माझ्या मराठी मीडियमच्या मुलांचा काय आहे? अणु क्रमांक आहे. मग माझ्या मुलांना एक गोष्ट माहितीये, मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं अणु क्रमांक म्हणजे काय. कमेंट करायची फास्टली. फास्ट तुमच्या कमेंट पाहिजे. अणु क्रमांक इज इक्वल टू काय असतो? फास्ट कमेंट करा. फास्ट. अणु क्रमांक म्हणजे व्हेरी गुड. फास्ट कमेंट करा. व्हेरी गुड पोरांनो. जेवढे पण इलेक्ट्रॉन असतील तेवढेच काय असतील? अणु क्रमांक. एखादा मूलद्रव्याचा जेवढे पण इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील बरोबर त्याचा काय असेल? अणु क्रमांक असेल. काय असेल रे राजा? अणु क्रमांक असेल. बघा आता आपण सगळ्यात पहिले एक सर्कल काढतो. नीट एक एक नियम लक्षात ठेवा. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. बरं, एक कक्षा काढली. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे रे? 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. 1 2. तुम्ही ड्रॉ नाही करायचे. आता मी जे सांगतोय ते फक्त लक्षात ठेवायचे. पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे रे? 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे? 8 आले पाहिजे. द्या. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 2 किती झाले टोटल इलेक्ट्रॉन? 10. 8 आणि 2 किती? 10. उरला किती? 1. मग आता अजून एक कक्षा काढायची का? हो, पूर्ण इलेक्ट्रॉन मध्ये दिसले पाहिजे. अजून एक कक्षा, अजून एक इलेक्ट्रॉन आला. टोटल किती झाले रे? 11. हे झालं मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनचं संरूपण. सिंपल आहे की नाही? बरं, 90% पोरांना समजलं असेल. डोंट वरी. ज्यांना समजलं नाही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. ईच अँड एव्हरी कन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे. पण आता ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन समजत असताना माझ्या पोरांना, म्हणजे मराठीवाल्या पोरांनी स्पेशली सांगितलं की दादा तू जेव्हा शायरीतून शिकवतो ना आम्हाला खूप छान समजतं. मग याच्यावर एक मस्त शायरी घेऊन आलोय. बघा तुमच्यासाठी हे इलेक्ट्रॉनच्या स्वरूपावरती एक शायरी काय म्हणते बघा. कि उनसे नजरे मिली और रिएक्शन हुआ, कुछ इस तरीके से हमारा प्रोडक्शन हुआ, लगाने लगा मैं उसके घर के चक्कर अब ऐसे, लगाने लगा मैं उसके घर के चक्कर अब ऐसे, न्यूक्लियस के चारों ओर इलेक्ट्रॉन हो वैसे. या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय आहे? इलेक्ट्रॉन. हे काय मारताय? चक्कर मारताय. मस्त आहे कडे पोरांनो. फास्ट कमेंट करा. आवडली का तुम्हाला शायरी? चलो. म्हणजे माझ्या पोरांना समजलं आजूबाजूच्या कक्षेमध्ये आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन द्यायचे. जेवढा अणु क्रमांक असेल 11 तेवढे इलेक्ट्रॉन आले पाहिजे. व्हेरी गुड. अजून बघू आपण 2-3 एक्झाम्पल बघू. चांगलं लक्षात येईल. आय होप सो तुम्ही डायग्राम काढले असणार आहे. नेक्स्ट Mg 12. Mgचा काय अणुक्रमांक? 12. 12 रे 12. मॅग्नेशियमचा 12 म्हणजे मॅग्नेशियमचा अणुक्रमांक 12 आहे बाबा रे. हा, मग पहिले काय करणार? पहिले कक्षा काढणार. नीट बघायचा. ज्यांना समजलं नाही त्यांनी नीट बघा. ज्यांना समजलंय अजून चांगलं लक्ष द्या. परफेक्ट समजेल. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. 1 2 आले पोरांनो.
व्हेरी गुड. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन येतील? 8 येतील. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि हे मधले 2 किती झाले? 10. उरले किती? 2. मग आता अजून एक कक्षा काढायची का? हो, अजून एक कक्षा काढायची. म्हणजे इलेक्ट्रॉन पहिले येऊन गेला, अरे बाबू, आणि कक्षा आणि इलेक्ट्रॉन टोटल किती झाले? 12 झाले. किती झाले त्रिराच्या? 12. हे झालं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण. काय झालं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण? फास्टली ड्रॉ करायचे तुम्हाला. फास्ट पोरांनो ड्रॉ करायचं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक संरूपण. ॲल्युमिनियम. कोणाचा मिनियम? अल्लूचा मिनियम. कोणाचा मिनियम रे? अल्लूचा मिनियम. मग अल्युमिनियम काय म्हणतोय पोरांनो? बघा, अल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर अणु क्रमांक 13 आहे. किती रे राजा? 13. नियम काय सांगतो? पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आलेच पाहिजे. 1 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त आलेच पाहिजे. दुसरी कक्षा 1 2 3 4 5 6 7 8. 8 इलेक्ट्रॉन आले. अजून एक शेवटची कक्षा काढायची का दादा? हो. 8 आणि 2 टोटल 10 झाले. किती उरले? 3. अजून एक कक्षा काढा. 1 2 3. 3 दिले. काम झालं पोरांनो. हे झालं अल्युमिनियमचं इलेक्ट्रॉन संरूपण. मला वाटतंय आता बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया येऊन गेली असणार आहे पोरांनो. क्लोरीन 17 आहे. क्लोरीनचा आता मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, क्लोरीनचं तुम्ही मला काढून दाखवा इलेक्ट्रॉनिक संरूपण. फास्टली क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक संरूपण काढून दाखवायचे. फास्टली. माझं लक्ष आहे पोरांनो, तुम्ही ड्रॉ करतायत की नाही करत आहे? प्रत्येकाने इलेक्ट्रॉनिक संरूपण ड्रॉ करायचं आहे, काढायचं आहे आपल्या वहीमध्ये. जोपर्यंत लेक्चर होत असताना सगळं समजतं, बट लेक्चर ज्यावेळेस तुम्ही स्वतः सॉल्व्ह करता तेव्हा गोष्टी समजत नाही. सो प्लीज सॉल्व्ह करा फास्ट. इझी, खूप इझी. नियम बघा, नियमनुसार. फास्ट ड्रॉ करा. अभ्यास करा रे राजा रे, अभ्यास करा. चलो व्हिडिओ पॉज करा हवं तर, मग तुम्ही ड्रॉ करा, मग पुढे सुरू करा. मी तुम्हाला आता चलो आय होप सो क्लोरीनचं आता तुमचं झालेलं असणार आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला? क्लोरीन 17चा इलेक्ट्रॉनिक संरूपण कसं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता पहिल्या कक्षा काढून घ्यायची. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. 1 2. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. दुसरी कक्षा 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 2 टोटल 10 झालेले आहेत. उरले किती? 7. शेवटच्या कक्षेमध्ये 1 2 3 4 5 6 7वा राहून गेला पुरांनो, पण तुम्ही 7 काढायचे. टोटल किती आहे? 7. 2 3 4 5 6. 7 इथे काढलेले आहेत. बरोबर. 2 3 4 5 6 7. अरे बरोबर आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, शेवटच्या कक्षेमध्ये 7. असं ज्याचं बरोबर असेल तर कॉंग्रॅच्युलेशन बबडी, तुला समजलेलं आहे. व्हेरी गुड. इलेक्ट्रॉन संरूपण खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा बोर्डला ऑलमोस्ट 5 मार्काचा क्वेश्चन येऊन गेलेला, याच्यावरती 3 मार्काचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. बघा, बोर्डमध्ये ना असं नाही की एकच पेपर पॅटर्न फॉलो केला जातो. 3 मार्काला असेल तर तो प्रश्न 3 मार्कालाच येतो का? नाही. जेवढे क्वेश्चन 5 मार्काला येऊन गेलेले आहेत ना ह्या अगोदर, ते सगळे चांगले करा, कारण ते परत एकदा 3 मार्काला विचारले जातात. त्यामुळे बेस्ट घ्या. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण आय होप सो तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला समजून घ्यायचंय संयुजा. अणूंच्या बाह्यात्मक कवचात असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होय. जो अणू आहे त्याच्या बाह्यात्मक कवच म्हणजे कक्षा आणि कवच काय एकच आहे. बाह्यात्मक कक्षेत असणारे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना म्हणायचं संयुजा. आता हा टॉपिक शिकवण्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो. संयुजा म्हणजे नक्की काय पोरांनो? जेवढे शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन असतील त्यांना काय म्हणायचं? संयुजा. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, शेवटच्या कक्षेमध्ये ना
8 इलेक्ट्रॉन हे पाहिजेच. जर नसतील तर आपला नियम क्रमांक 3 आणि 4 वापरायचा आहे. बघा, आपण नियम आता लिहिले, त्याचा 3 काय सांगतोय, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन सोडू शकतो. म्हणजे काय माहितीये का, एकतर इलेक्ट्रॉन घ्यायचे किंवा द्यायचे, पण शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेच. तेव्हा म्हणायचं पूर्ण इलेक्ट्रॉनचं संरूपण. काय म्हणायचं त्याला, पूर्ण इलेक्ट्रॉनचं संरूपण. बघा आता, अणूच्या बाह्यात्मक कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील ती त्याची काय झाली, संयोजा. हा नियम लक्षात ठेवा. डेफिनेशन, व्याख्या. आता सोडियम अणु क्रमांक काय आहे, 11 आहे. काय आहे रे बाबा, 11. मग बघा, पहिल्या कक्षेत 2 आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे, शेवटच्या कक्षेमध्ये 1 आहे. माझ्या मुलांना इथपर्यंत गोष्ट माहितीये, अशा पद्धतीने 11 आलेले. मग आता काय करायचं आहे आपल्याला, पूर्ण इलेक्ट्रॉनिक संरूपण. शेवटच्या कक्षेमध्ये किती पाहिजे, 8, तरच ते पूर्ण असतं, नाहीतर अर्धवट. मला सांगा आता 1 इलेक्ट्रॉन आहे, मला सांगा जर का शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर एकात किती मिळवल्यावर 8 होतात, 7. मग मला तुम्ही सिंपल सांगा, एकात 7 आपण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का, नाही. नियम काय सांगतोय, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग आपण 7 घेऊ शकतो का, नाही. तो नियम वापरता येणार नाही. मग कुठला नियम वापरायचा, दादा जास्तीत जास्त 4 सोडू शकतो. इथं किती सोडायचं आहे, 1च सोडायचं आहे. जर मी या एकाला काढून टाकलं तर शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 कंप्लीट. पण दादा इथे तर 10च इलेक्ट्रॉन आले, आपल्याला तर 11 पाहिजे. हो बाबा रे, पण त्याला पूर्ण व्हायचं असेल तर शेवटच्या कक्षेमध्ये 8च पाहिजे. 1 इलेक्ट्रॉन सोडून द्यावा लागतो. बॉन्ड ब्रेकिंग ज्याला आपण म्हणतो, रिॲक्शन मध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहे. पण आता ही गोष्ट लक्षात आली आहे, समजेल. बऱ्याच मुलांना समजलेलं आहे, काहींना समजलेलं नसेल, टेन्शन नाही. When Dada is here, why to fear? Oh my dear, लक्ष is here. चला आता, मॅग्नेशियमचा अणु क्रमांक 12 आहे. काय रे राजा, 12. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आले पाहिजे, माझ्या पोरांना माहितीये. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, दिलेले, माझ्या पोरांना माहितीये. शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2 8 2 12 इलेक्ट्रॉन झाले. दादा शेवटच्या कक्षेत किती पाहिजे आपल्याला, 8. इथे आहेत का, नाही. किती आहे, 2. 2त किती मिळवले म्हणजे 8 होता, 6. मला सांगा 6 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का, नाही दादा. नियम काय सांगतो, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग राजा रे मला सांगा, आपण 6 इलेक्ट्रॉन जर का घेऊ नाही शकत, मग काय करू शकतो. अजून एक नियम काय सांगतो, जास्तीत जास्त 4 इलेक्ट्रॉन सोडू शकतो. मग दादा एक करू शकतो का, 2 इलेक्ट्रॉन सोडले तर चालतंय ना. 2 इलेक्ट्रॉन सोडून दिले, शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आले, 8. इलेक्ट्रॉनिक संरूपण पूर्ण. आता बऱ्यापैकी समजलं असेल, बऱ्यापैकी आयडिया आलेली असेल पोरांनो तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल बघूया. क्लोरीन 17 आहे, शेवटच्या कक्षेमध्ये किती येतात, 7. माझ्या पोरांनी ड्रॉ केले, आता तुम्ही ते स्ट्रक्चर ड्रॉ केलं बघा. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, शेवटच्या कक्षेमध्ये 7 आहे. पण शेवटच्या कक्षेमध्ये आपल्याला पाहिजे किती आहे, 8. दादा याच्याकडे 7 आहे, मग मला सांगा 7 सोडून द्यायचे का, नाही दादा. 1 घेऊ शकतो ना, 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो ना. मग मी याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, बच्चा कमॉन आजा, आला. टोटल इलेक्ट्रॉन 8 झाले. 1 इलेक्ट्रॉन घेतला, 8. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पूर्ण, परिपूर्ण. सिंपल मध्ये गाळावर डिंपल पडोस तर माझ्या पोरांना समजलं असेल, 100% समजलं असणार आहे. बघा आता, आय होप सो संयुजा जी आहे ही पूर्णपणे तुम्हाला क्लिअर झाली असेल. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट, आपण इथे थांबू आणि सुरुवात करू आपल्या गोष्टीला. सो गोष्ट सुरू करण्या अगोदर सगळ्यांनी कमेंट मध्ये लिहायचं, तुम्हाला गोष्ट हवी का नाही, तुम्हाला आवडतात का नाही. जस्ट 1 मिनिट. तुम्हाला गोष्ट आवडतात का नाही मला फास्टली सांगायचंय पोरांनो, फास्टली. जेवढे जास्त मुलांचे रिस्पॉन्स येतील तेवढ्या मी दर गुरुवारी गोष्टी सांगणार आहे. दर गुरुवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार नियमित लेक्चर. शनिवारी तुमच्यासाठी स्पेशल दिवस, नोट्स असतात. रविवारी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन भेटतात.
मंगळवारी तुम्हाला तर आपल्याकडून IMP टॉपिक भेटता, मग गुरुवारने काय केलंय, मग गुरुवार गोष्टीचा दिवस, दादाच्या गोष्टीचा. चलो हा, पण एक गोष्ट आहे हा, जर तुम्हाला गोष्ट आवडली तर खरंच लिहायचंय, हो दादा गोष्ट आवडली, आणि तुम्ही एक गोष्ट करायची पोरांनो. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ना, घरी ज्यावेळेस तुम्ही जेवायला बसतात की नाही, मस्तपैकी जेवायला बसताना आपल्या आईवडिलांना त्या गोष्टी सांगायच्या, आईला तरी ऍटलिस्ट सांगायचं. याने काय होतं तुम्हाला सांगतोय, तुमच्यातलं ना कम्युनिकेशन स्किल वाढत जातो. तुम्ही तुमच्या मोठ्या लोकांना त्या गोष्टी सांगतायत, आणि हे बोलत असताना जसं मी तुम्हाला सांगतो रिॲक्शन वगैरे, तुम्ही पण तसं करा. तुमचा पब्लिक स्पीकिंगचं स्किल घरातून वाढवायला सुरुवात होते. मग तुम्हाला ना बोलण्याची कुठेच भीती नाही वाटणार. सेकंड गोष्ट, जेव्हा तुम्ही गोष्ट सांगतायत तर आईवडिलांशी तेवढं बोलायला चान्स भेटतोय. गरजेचं नाहीये पोरांनो प्रत्येक वेळेस अभ्यासच टॉपिक असायला हवा, काहीतरी एखाद्या गोष्टीतून शिकायला भेटतंय. आपल्या गोष्टी आपण सगळे ज्यावेळेस रात्री जेवायला बसताना सोबत, तेव्हा मस्त गोष्टी सांगा. आणि तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहेत की तुमचं रात्रीचं ऍटलिस्ट एक टाइमचं जेवण आपल्या परिवारासोबत होतोय. मम्मी पप्पा सगळे आहेत. बरेच असे मुलं आहेत ना की जे नंतर शिक्षणाच्या अभावी, नोकरीच्या अभावी त्यांना आपल्या घरच्यांपासून लांब यावं लागतं, आणि त्यावेळेस रात्री आईवडिलांसोबत जे जेवणाची मजा आहे ना, त्याची किंमत तेव्हा समजते. बरेच लोक टीव्ही बघता, कोणी मोबाईल बघत असतं जेवताना. पण बाबा रे, जोपर्यंत आई वडिलांमध्ये आहात ना, जोपर्यंत आई वडील जवळ आहेत आपल्या, तोपर्यंत जेवताना मस्त त्यांच्याशी गप्पा मारा. कारण हे दिवस प्रत्येकाच्या वाटेला येत नाही. आई वडिलांचा हात जोपर्यंत आपल्या डोक्यावर आहे राजा रे, तोपर्यंत खरंच दिवस खूप सुंदर असतात. पण एकदा का हा जो हात आहे हा हरवला जातो, हा सूर्य जेव्हा अडला जातो पोरांनो, त्यावेळेस चारही बाजूंनी आपल्याला फक्त आणि फक्त अंधकार जाणवतो. तुम्ही खरंच नशीबवान आहात, त्या गोष्टीचा एन्जॉय करा. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. गोष्ट आपली मस्त आहे. पोरं म्हणते अरे दादा मोटिवेशन नाही, गोष्ट गोष्ट गोष्ट. चला गोष्ट सांगतो. बघा, आपल्या सगळ्यांना बजरंगबली माहिती आहेत पोरांनो, बरोबर आहे. या बजरंगबलीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ही सगळ्यांना माहिती आहे. बजरंगबली ज्यावेळेस लंकेत गेले होते, त्यांच्या शेपूटला आग लावण्यात येते, आणि आग लावली की बजरंगबली असं म्हणतात पूर्ण सोन्याची लंका जी आहे तिला जाऊन राख करून टाकली होती. म्हणजे पूर्ण सोन्याची लंका त्यांनी जाळली होती. रावणाला राग कसला, शेपूट. रावण म्हणतो अरे हा शेपूटवाला वानर माझी पूर्ण लंका जाळून गेला म्हणे. वानराला त्याच्याबद्दल चीड असते, म्हणजे रावणाला त्याच्याबद्दल काय असते, चीड होऊन जाते. युद्धाचा प्रसंग येतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस युद्ध करायला येतात तर जे आपले हनुमान जी आहेत, हे पूर्ण युद्धामध्ये जेवढे पण त्यांचे सैनिक असतात रावणाचे, तहस नहस करून टाकतात. एकेकाला असं शेपूट मध्ये फण फेकता इकडं तिकडं. आणि ज्यावेळेस युद्धाचा प्रसंग संपतो, एक मेसेंजर असतो. तो माणूस काय करतो, मालिक मालिक म्हणून रावणाकडे जातो. म्हणतो क्या हुआ, आज काय झालं म्हणतो. तो म्हणतो हनुमान, त्यांनी काय केलं, शेपूट. तो रावण, शेपूट म्हणतो. रावण काय म्हणतो, शेपूट, शेपूटचा रावण नको. मालिक ऐकत कर. शेपूटनी त्याने आपले सैनिक हे फन्न दिशी इकडं, हे फन्न दिशी तिकडं. रावणाला राग येतो. रावण म्हणतो एक काम करा, आता माझे काही जे स्पेशल सैनिक आहेत म्हणे, त्या सैनिकांना पाठवा म्हणे तुम्ही म्हणे. आता रावण त्या सैनिकांना पाठवतो, जे मस्त दांडगे वगैरे धष्टपुष्ट जे सैनिक असतात त्यांना पाठवतो युद्धामध्ये. सैनिक जातात. सैनिक गेल्यानंतर ते युद्ध होतं. परत येतो तो मॅसेंजर, मालिक मालिक. तो म्हणे काय झालं, आज काय झालं म्हणे युद्धामध्ये, मारलं की नाही माझ्या सैनिक. मालिक म्हणे कोणी, हनुमान. काय केलं, शेपूट. तो म्हणे शेपूटचं नाव नको काढू म्हणे, आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं म्हणे, अरे त्याच्या पुढून नका लढायला जाऊ म्हणे, मागून लढायला जा म्हणे, तुम्ही त्याच्याशी मागून त्याच्यावर वार करा. तो म्हणतो मालिक, जे पुढं गेले होते ते थोडा वेळ टिकले तरी, हनुमानाच्या पुढे जे गेले ते थोडा वेळ टिकले तरी, जे मागून गेले ते फुसकन उडून गेले म्हणे डायरेक्ट म्हणे. रावण म्हणतो का, शेपूट. तो शेपूटचं नाव नको काढू, शेपूटचं नाव काढू नको. रावणाच्या मनात राग. रावण म्हणतो एक काम करा. रावणाकडे एक अमर सेना असते. रावण म्हणतो आता मी अमर सेनेला पाठवणार हनुमानाला मारायला, कारण हनुमान बलाढ्य होते, एवढी ताकद होती, पूर्ण युद्ध ते संपायची ताकद त्यांच्या होती. अमर सेनेला पाठवतो. सगळीकडे वातावरण हे होऊन जातं. जे हनुमान आहे त्यांच्यासाठी जेवढे वानर असतात ते म्हणतात की अरे हनुमान, उद्या तर म्हणे अमरसेना ना. तो अमरसेना ठीक आहे म्हणे,
आता त्यांना अमर ठेवतो म्हणे मी आयुष्यभर म्हणे, त्यांना अमर सैन्य म्हणे. आपले हनुमान एकदम ताकद पूर्ण संपूर्ण विश्वास. सेना येते, युद्ध होतं. मेसेंजरवाला माणूस परत जातो, मालिक मालिक. तो म्हणतो काय झालं म्हणे. तर ते राजाजी म्हणजे रावण म्हणतो आपली सेना कुठे आहे म्हणे. तो म्हणतो राजाजी जाताना तर बघितली होती, जाताना सेना बघितली होती, येताना काही बघितली नाही. येताना काही बघितली नाही, कारण यावेळेस हनुमानाने त्याच्या शेपटीतून या सगळ्या अमर सैन्याला असं धरलं आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे त्यांना डायरेक्ट ह्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर काढून दिलं. तर तो अमर आहे ना, आता अमर राहतो तुम्ही गोल 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 फिरत राहा. रावण म्हणतो आता काहीतरी करायला पाहिजे. रावण त्याच्या एका विश्वासू सैनिकाला बोलवतो, प्रचंड विश्वास. तो म्हणतो आता तू जा. तो म्हणतो कुठे म्हणे युद्धात. कोणाला मारायला म्हणे हनुमानाला. तो म्हणतो राजाजी जेव्हा हनुमान इकडे आले आणि ज्यावेळेस तुमचं जे काही गार्डन म्हणजे त्यांची जी काही वस्तू होती ज्याला आग लावून गेले तेव्हा तुम्ही कुठं होते. तो म्हणतो इथंच होतो. ठीक म्हणजे जेव्हा हनुमान आले आणि तुमच्या सैनिकांशी इकडे तिकडे युद्ध करत होते तेव्हा तुम्ही कुठं होते. इथंच होतो. तुमची अमर सैन्य गेली, जे अमर सैनिक ते गेले तेव्हा तुम्ही कुठं होते. म्हणे इथंच होतो. म्हणे मालिक राजाजी जेव्हा तुम्ही इथं असून काही नाही केलं तर मला का सांगताय तिथे जायला. मी पण काही जाऊ शकणार नाही. अशी गोष्ट आहे आपल्या हनुमानजींची. विचार करा काय ताकद. येणाऱ्या पुढच्या स्टोरीमध्ये तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर हनुमानाची अजून एक छान स्टोरी आहे, मजेदार गोष्ट आहे पोरांनो. ती तुम्हाला ऐकायला आवडेल का मला सांगा, कमेंट करा. अशाच गुरुवारी तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतील का मला फास्ट सांगा. आणि परत एकदा आपला व्हिडिओ तुम्ही आज कुठून कुठून बघत आहात, कारण मला वेगवेगळ्या गावांची नावं ऐकायची आहेत. आणि जर का सायन्सवाला दादा, सायन्सवाला दादाची टीम, गौतम दादा आपण सगळे जर का तुमच्या गावाला आलं तर तुम्ही भेटणार की नाही मला सांगायचंय. आणि तुम्ही कोणत्या गावाला येणार त्याच्यावर तुम्ही लाईक करायचे. ज्या गावाचं सगळ्यात जास्त नाव असेल ना आपण ट्राय करूयात नक्की त्या गावाला भेट देण्यासाठी. सो फास्टली तुम्ही कुठल्या गावातून शहरातून आहात, कारण मला आता खूप इच्छा झाली तुम्हाला भेटायची. आय होप सो कदाचित तुम्हालाही वाटत असेल दादाला भेटायची. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शनिवारी. या चॅप्टरचा दी एंड करून टाकू, पण त्या अगोदर आजच्या या धड्यामधून तुम्हाला पूर्ण आवर्त सारणी खूप छान करायची आहे राजा रे. आवर्त सारणी परफेक्ट करून टाका आपल्या हेनरी मोझलेची. इलेक्ट्रॉनचं संरूपण जे आहे मस्त अभ्यास करायचा त्याचा. पण भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्ती करा, अभ्यास करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आणि अजून एक गोष्ट राहून गेली, थोडंसं बोलायचं मला तुमच्याशी पोरांनो. जर का तुम्हाला टाइम टेबल हवा असेल तर परत एकदा सांगतो तुम्हाला काय करायचं आहे टाइम टेबल मिळवण्यासाठी. तुम्ही सायन्सवाला दादाचं लेक्चर करताय टीव्हीवरून, मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, व्हॉटएव्हर, त्याच्यात तुम्ही अभ्यास करताय असा एक फोटो काढायचा ज्याच्यात मला दिसलं पाहिजे की हो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरून अभ्यास करताय. हा फोटो काढून आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकायचा, मेन्शन करायचे सायन्सवाला दादाच्या पेजला. मग तुम्हाला सायन्सवाला दादाची टीम पुढच्या 24 तासांमध्ये मेसेज करेल. तुमच्या शाळेचा टायमिंग काय आहे, क्लासला जात असाल त्याचा टायमिंग काय आहे, कुठल्या कामात तुम्हाला वेळ, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे विचारल्या जातील. त्या मेसेजला रिप्लाय करा. त्यानुसार मी स्वतः टॉपर्स टाइम टेबल तुमच्यासाठी डिझाईन करून देईल. सो टेन्शन घेऊ नका, पण आय होप सो तुम्ही हे करणार. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओला ठीक शनिवारी संध्याकाळी 7 वाजता.